नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कशाबद्दल डिस्कशन करणार आहोत. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट्स आहे, कन्फ्युजन आहे की RTO AMV याच्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या 2025च्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ॲड होतील की 2026ची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये येतील. ओके, तर सगळं डिस्कशन करणार आहोत. सगळे तुमचे डाऊट्स, तुमचे जे पण क्वेरीज आहेत ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. सर्वांनी नीट ऐका. एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावातनं 2 नद्या वाहायच्या. ओके, नद्या तुम्हाला माहिती आहे रिव्हर्स. त्यातली पहिली जी नदी होती, पहिली नदी ती पूर्ण म्हणजे वर्षभर हळू थोडं पाणी तिला असायचं आणि त्या नदीच्या पाण्याच्या बेसिसवर तिथले जे शेतकरी होते ते शेती करायचे. ओके, दुसरी जी नदी होती ती बऱ्याचशा वेळेस म्हणजे वर्षानुवर्ष ती नदी कोरडी असायची. कधी त्याला पाणी नसायचं, कधीतरी 5-6 वर्षातनं त्या दुसऱ्या नदीला पाणी यायचं. ओके, पण जेव्हा पाणी यायचं तेव्हा त्या गावामध्ये सगळीकडे समृद्धी असायची. म्हणजे एकदम खुशाल पूर्ण त्या गावामध्ये पैसा यायचा, पाणी भरपूर असायचं लोकांना शेती करण्यासाठी, शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी. पण ते कधीतरी 5-6 वर्षांनंतर. ओके, तर काय झालं, त्या गावातले जे काही सीनियर सिटिझन्स होते, ओके, त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना, ते गावातले जेवढे पण शेतकरी, जे गावकरी होते त्यांना एकदा बोलवलं. त्यांनी एक मीटिंग केली आणि त्यांनी सर्वांना सांगितलं की असा अंदाज आहे की येणाऱ्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी आपली दुसरी जी नदी आहे त्याला पाणी येऊ शकतं. ओके, पाणी येण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही त्या दृष्टीने तयारी करा. शेतामध्ये चांगले पिकं लावा. ओके, जेणेकरून जेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा त्या नदीला पाणी येईल ते पाणी यूज करून तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता आणि मग जास्तीत जास्त समृद्धी या गावामध्ये येऊ शकते. असं त्या सीनियर सिटिझन्सनी पूर्ण गावकऱ्यांना सांगितलं. ओके, त्यानंतर सगळेजण आपल्या आपल्या घरी गेले. आता जे काही गावकरी होते, एक 100-150 गावकरी होते, त्यातले एक 7-8 गावकरी होते. ओके, जे एकदम अँटिक पीस असतात, तुम्हाला माहिती आहे सोसायटीमध्ये आपल्या. त्या 5-6 लोकांनी काय केलं की गावकऱ्यांमध्ये जाऊन एक अशी निगेटिव्हिटी पसरून दिली की सीनियर सिटिझन्सने आपल्याला जे सांगितलंय की पुढच्या वर्षी पाणी येणार आहे, ते पाणी ह्याच वर्षी येणार आहे. ओके, काय होणार आहे, ते पाणी ह्याच वर्षी येणार आहे दुसऱ्या नदीला. तर तुम्ही काय करा, आत्ताच ते पाणी स्टोअर करण्यासाठी शेततळं म्हणा किंवा विहीर, वेल्स वगैरे जे आहे, म्हणजे पाणी स्टोअर करण्यासाठी जेवढे तुम्हाला माध्यमं बांधता येतील, 2-3 शेततळे बांधून ठेवा, त्यानंतर विहिरी बांधून ठेवा, जेणेकरून पुढचे आपल्याला 8-10 महिने किंवा वर्षभर आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. ओके, तर यांनी काय केलं, शेतकरी त्यातले काही काही लोक होते ते पॅनिक झाले, खूप पॅनिक झाले. बरेचसे लोक पॅनिक झाले आणि मग त्यांनी काय केलं, शेती करण्याऐवजी म्हणजे शेतात पिकं वगैरे लावण्याऐवजी त्यांनी काय केलं, आपले शेततळे वगैरे बांधले, त्याला सुरुवात केली. ओके, त्याच्यामध्ये त्यांचे 5-6-7 महिने गेले. त्यानंतर उन्हाळा आला. आता उन्हाळा जेव्हा आला तर पहिल्या नदीचं पाणी बऱ्यापैकी कोरडं व्हायला लागलं होतं. थोडं पाणी असायचं, त्या पाण्यावरच ते शेती करायचे. आता ह्यातले काही लोक होते ज्यांनी त्या सिनियर सिटिझनचं ऐकलं, जे वरिष्ठ नागरिक होते त्या गावातले, त्यांचं ऐकलं की पुढच्या वर्षी ते बोललेले पाणी येणार आहे. तर त्यांनी शेतात आपले पिकं वगैरे लावले आणि जेव्हा त्या पिकांना खरंच पाण्याची गरज होती, जेव्हा उन्हाळा आला, ओके, तर तेव्हा म्हणजे दुसऱ्या वर्षी तेव्हा त्या दुसऱ्या नदीला पाणी आलं. ओके, आता ज्या शेतकऱ्यांनी शेततळे वगैरे बांधले होते त्यांच्यामध्ये शेतात नुसतं पाणी स्टोअर करून करणार काय? ओके, दुसऱ्या नदीला पाणी तर आलं, त्यांनी पाणी स्टोअर फक्त केलं, पण त्यांच्या शेतात काहीच नव्हतं. लिटरली म्हणजे काही त्यांनी वेळ कशात घालवला होता पूर्णपणे, ते जी निगेटिव्हिटी जी झाली होती पूर्ण गावामध्ये. आणि त्यातले जे काही लोकं होते ज्यांनी प्रामाणिकपणे शेती आपली काहीतरी पीक वगैरे लावलं शेतामध्ये व्यवस्थितपणे, ओके, त्यांना जेव्हा पाण्याची गरज होती, तर तेव्हा दुसऱ्या नदीला पाणी आलं. ते वर्ष 1 वर्ष पाणी राहिलं. त्यांना शेतीही करता आली, त्यांना शेततळंही बांधता आलं, सगळी, आणि पुढचा 1 वर्ष त्यांचं सेफ झालं. ओके, तर म्हणजे आणि जेवढा पैसा त्यांच्याकडे आला, पुढचे काही वर्ष त्यांची समृद्धी आली त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये. ओके, तर आता तुम्हाला या गोष्टीवरनं कन्क्लुजन एक समजलं असेल की समाजामध्ये असे काही घटक असतात
प्रत्येक समाजात असतात. कुठेही जा तुम्ही. तुम्ही जिथं ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय, त्या पूर्ण रिलेटिव्हज फॅमिलीजमध्ये किंवा मग तुमच्या स्कूलमध्ये असतील, तुमच्या कॉलेजमध्ये असतील किंवा टेलिग्रामवर असतील. प्रत्येक ठिकाणी असे काही घटक असतात आणि ते फार कमी असतात, हे लक्षात घ्या. ते काय करत असतात, मुद्दामून निगेटिव्हिटी स्प्रेड करत असतात. आता इथं दुसरी नदी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? कधीतरी 5-6 वर्षातनं पाणी येतं म्हणजे 5-6 वर्षातनं आपल्या व्हॅकन्सीज येतात. बरोबर? त्यांना माहीत असतं की 5-6 वर्षातनं व्हॅकन्सीज येत आहेत. त्यांना स्वतःच्या कॅपेबिलिटीवर, स्वतःच्या पोटेन्शियलवर इतका विश्वास नसतो की स्वतःच्या दमवर आपण पोस्ट काढू शकतो. पण ज्यांच्यामध्ये खरंच कॅलिबर आणि ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल असतं, अशा लोकांना त्यांना डिस्टर्ब करायचं असतं. त्यांचा अभ्यास कसा नाही होणार, त्यांना कसं आपल्याला मागं खेचता येईल, म्हणून काय करायचं असतं, मुद्दामून निगेटिव्हिटी स्प्रेड करायची, जेणेकरून विद्यार्थी काय होतील, पॅनिक होतील. ओके? जेणेकरून विद्यार्थी अभ्यास जे करतायत त्यांना अजून डिस्टर्बन्स क्रिएट होईल आणि ते सायलेंटली अंडरग्राऊंडहून अभ्यास करत असतात, जे लोक निगेटिव्हिटी स्प्रेड करत असतात. ओके? तर ह्यातून एकच कन्क्लुजन आहे की जेवढी पण फॉल्स र्युमर्स आहे, जेवढी पण फॉल्स इन्फॉर्मेशन आहे, जेवढी पण निगेटिव्हिटी स्प्रेड झाली आहे AMVA बद्दल, म्हणजे लिटरली मी बघतोय गेल्या 6-7 महिन्यांपासून. ओके, इतकं निगेटिव्हिटी आणि इतकं फॉल्स 2025 साठी आपण भरपूर प्रयत्न केले, सगळ्यांनी केले. काही विद्यार्थी पण होते त्याच्यामध्ये, बिचाऱ्यांनी म्हणजे जेवढं शक्य होईल स्वखर्चाने त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि मी त्याबद्दल खूप ॲप्रिशिएट करतो त्यांना, की पण साथ नाही दिली त्यांना कुणी 2025 साठी. मी स्वतः साथ दिली, मी स्वतः मुंबईला जाऊन आलो. आपण 2025 साठी प्रयत्न देखील केला, परंतु काही कारणांमुळे नाही येऊ शकले. काही मागणीपत्र गेलेलं जे होतं ते मागे आलं. आणि आता हे जे सीनियर सिटीझन मी तुम्हाला बोललो विलेजमध्ये, की एक जो ट्रस्टेड सोर्स होता, की त्यांना अनुभव होता, त्यांना एक्सपिरियन्स होता. ओके, वर्षानुवर्षाचं, की कधी येऊ शकतं पाणी. त्यांना माहीत होतं. तर तुम्हाला बोललोय आपल्याकडं ऑलरेडी RTI आहे. तेवढं एकच RTIवरनं सगळं क्लिअर होतं. ज्या विद्यार्थ्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉइन केलं नाही, त्यांनी पहिले जॉइन करून घ्या. @मिशन IAS मेकॅनिकल. ओके, @मिशन IAS मेकॅनिकल. ह्याच्यामध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026. आता 11 जानेवारीचा जो पेपर झाला तो कुठला होता? तो होता आपला 2025चा. 2026 मधील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्गाचं मागणीपत्र पाठवण्याबाबत. कितीचं मागणीपत्र होतं हे? 460 जागांचं मागणीपत्र होतं. पण कुठल्या ह्याच्यासाठी? ते 2026 साठी. तर ह्याच्यावरनं एक गोष्ट 100% क्लॅरिफाय झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, की 2026ला आपली जाहिरात येणार आहे. तुम्ही जर पॅनिक झालात आत्ता, ओके, किंवा तुमच्या मनामध्ये जर कन्फ्युजन असेल, क्वेरीज असतील आणि तो विचार करून जर ॲडव्हर्टाइजमेंटची जेव्हा येईल मी तेव्हा तयारी चालू करेल. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, की दिस इज द हाय टाईम. हाय टाईमचं मिनिंग काय माहिती तुम्हाला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ हाय टाईम? आत्ता ती वेळ आलेली आहे की तुम्ही तुमची तयारी पॉझिटिव्हली चालू करायला पाहिजे. लक्षात घ्या. इथून पुढे तुम्ही फक्त 15-20 दिवस किंवा मी म्हणेल 1 महिना फक्त तुम्ही इथून पुढे डिले करा तुमचं प्रिपरेशन. तुमची पोस्ट हातातून निघून गेलेली असेल. हे मी तुम्हाला एकदम कॉन्फिडेंटली सांगतोय. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतोय. माझ्याकडे प्रिपेअर करणारे ऑलरेडी एवढ्या व्हॅकन्सी देणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मुलं आहेत माझ्याकडे जे प्रिपरेशन करताय प्रीसाठी आणि मेन्ससाठी. लक्षात घ्या. माझ्याकडे येणारा विद्यार्थी, तुम्हाला वाटतंय की मी प्रत्येक विद्यार्थीसाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन त्याचं सिलेक्शन कसं त्याला मिळवता येईल ह्याचा मी प्रयत्न करणार. असं मी एकटा नाही मार्केटमध्ये. लक्षात घ्या. असे अजून 2-3 लोक आहेत जे ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, मला सांगायचं एकच आहे की दिस इज द हाय टाईम. हा हाय टाईम आहे की तुम्ही तुमची तयारी, प्रिपरेशन कुठल्याही परिस्थितीत स्टार्ट केलं पाहिजे. सगळी ही नेगेटिव्हिटी जी आहे मार्केटमध्ये, जी काही बंच ऑफ पीपलने, काही थोड्याशा लोकांनी जी स्प्रेड केलेली जी नेगेटिव्हिटी आहे, हे सगळं दुर्लक्ष करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन आता पॉझिटिव्हली स्टार्ट केलं पाहिजे. लक्षात घ्या. ओके, तर ही कळकळीची विनंती आहे सर्वांना. ह्यानंतर मी तुमच्या कुठल्याही क्वेरीज 2025-26 जर मला मेसेज आला व्हॉट्सॲपला, तर मी त्याला रिप्लाय देणार नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. मला प्रिपरेशन रिलेटेड, गायडन्स रिलेटेड, प्रिलिम्स रिलेटेड, मेन्स रिलेटेड काही पण हेल्पला पाहिजे असेल, त्यासाठी मी एकदम हॅपीली, पॉझिटिव्हली तुम्हाला रिप्लाय करेल सगळ्याबद्दल. परंतु आय विल नॉट एंटरटेन
any questions or any queries related to whether the advertisement is coming in 2025 or whether it is coming in 2026. या व्हिडिओमधनं किंवा त्या स्टोरीमधनं मी तुम्हाला क्लॅरिफाय केलेलं आहे की आता 2026साठीच तुम्हाला प्रिपरेशन त्या ठिकाणी करायचं आहे. ओके, तर इथं हा टॉपिक आपल्या इथं एंड होतो आहे. माझ्या व्यतिरिक्त बाकीचे पण काही अकॅडमीज आहेत त्यांनीसुद्धा तुम्हाला क्लॅरिफाय केलेलं आहे की ॲडव्हर्टाइजमेंट ही 2026साठीच, मागणीपत्र जे होतं ते 2026साठीच गेलेलं होतं. आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो, आज माझे डिपार्टमेंटमधले काही 2-4 लोकांशी पण बोलणं झालं. आज सकाळीच मी बोललो त्यांच्यासोबत. तर त्यांचं देखील म्हणणं आहे की ते 2026साठी आहे. त्याच्यामध्ये हा पॉईंटच नाही आहे कुठे डिस्कशनचा की 2025 और 2026. आपलं काम होतं प्रयत्न करणं की 26चं जे होतं ते आपल्याला काही पण करून 25मध्ये आणायच्या होत्या वॅकन्सीज. त्यासाठी आपण प्रयत्न केले. दुर्दैवाने ते आपल्याकडनं म्हणा किंवा मग आपले ते प्रयत्न काही यशस्वी ठरले नाही. परंतु जे होतं ते मागणीपत्र 26साठीच होतं. अजून एक गोष्ट त्या डिपार्टमेंटच्या लोकांकडनं कळली आहे, 71 लोकांचं प्रमोशन होणार आहे आणि जे नवीन काही ऑफिसेस येत आहे RTOचे, ओके, तर तिथं अजून ॲडिशनल एक 40-50 प्रमोशन म्हणजे जवळपास 130 प्रमोशन्स त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत. तर ते जर झाले वेळेवर तर त्या देखील व्हॅकन्सीज ह्या 460मध्ये ॲड होऊ शकतात आणि आपली ॲडव्हर्टाइजमेंट 500+ जाऊ शकते. लक्षात घ्या. तर 500+ जरी म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तरी अराउंड तुम्ही जर बघितलं 2020ला तर 1:18चा रेशो होता. तर अराउंड 8,000-8,500 मुलं त्या ठिकाणी मेन्ससाठी क्वालिफाय होणार आहे. मला आजही सांगतो, जेव्हाही कुठली एक्झाम असते, मेन्स असू, प्रिलिम्स असू, तर 100% विद्यार्थी त्या एक्झामला बसलेले आहेत. त्यातले सिरियसली प्रिपरेशन करणारे विद्यार्थी जी संख्या असते किंवा पर्सेंटेजमध्ये जर बोलायचं म्हटलं, तर हार्डली 20-25% मॅक्झिमम विद्यार्थी असतात जे खरंच डेडिकेशननी सिरियसली त्या ठिकाणी तयारी करत असतात. लक्षात घ्या. ओके, त्यामुळं तुम्ही जर मनावर घेतलं की नाही मला पोस्ट काढायचीच आहे कुठल्याही परिस्थितीत, तर 100% ते शक्य आहे तुमच्याकडनं. लक्षात घ्या. आणि हा हाय टाईम आहे की तुम्ही आता तुमची तयारी पॉझिटिव्हली चालू केली पाहिजे. RTO AMV प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल त्यासाठी. ओके, आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत. मेन्स जी आहे आपली मेन्स बॅच ती आपली 20 जानेवारीला त्या ठिकाणी चालू झाली आहे. डेमो लेक्चरसुद्धा आपण ॲड केलेले आहेत, टेलिग्रामला आहेत. आपला टेलिग्राम चॅनल जो आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्या. 20 जानेवारीला आपली मेन्सची बॅच स्टार्ट झालेली आहे, पॉझिटिव्हली चालू झालेली आहे. आणि त्या लेवलला म्हणजे RTO AMV मेन्ससाठी महाराष्ट्रामध्ये मिशन IAS आणि मी स्वतः आम्ही सोडून दुसरा कुठलाही पर्याय नाही. लक्षात घ्या. ओके, कुणी कितीही काहीही बोलू, यू डू नॉट हॅव एनी ऑप्शन एक्सेप्ट मिशन IAS. हे लक्षात घ्या. प्रत्येक सब्जेक्ट एकदम डीपमध्ये, कन्सेप्च्युअली, एक्झाम ओरिएंटेड आणि प्रत्येक म्हणजे 99% MCQs तुमच्या एक्झाममध्ये सॉल्व्ह होतील या दृष्टीने घेतला जाईल. 2020लाही घेतला होता, आत्ताही घेतला जाईल. लक्षात घ्या. ओके, तुम्ही बघितलं असेल डेमो लेक्चर्समधनं. त्यानंतर यशस्वी बॅच आहे प्री प्लस मेन्स. ओके, प्री प्लस मेन्स तर ती सुद्धा अवेलेबल आहे. प्रिलिमचा सुद्धा कंटेंट आपला टॉप क्वालिटी कंटेंट आहे. आता मेन्सबद्दल बोलायचं म्हटलं तर लक्षात घ्या, मेन्सची तयारी त्यांनीच सुरू करायची आहे ज्यांना प्रीमध्ये चांगला कॉन्फिडन्स आहे, जे गेले 3-4-5 वर्षांपासून गट ब गट क ची तयारी करत आहेत किंवा राज्यसेवेची तयारी करत आहेत किंवा नॉन टेक्निकलचा ज्यांचा बऱ्यापैकी चांगला अभ्यास झालेला आहे, ज्यांनी आता 11 जानेवारीची एक्झाम दिलेली आहे, त्यांनी जर त्या एक्झाममध्ये फर्स्ट आन्सर की मला वाटतं आलेली आहे, तर फर्स्ट आन्सर कीनुसार ज्यांना 40+ ज्यांचा स्कोअर जातोय, 40+ म्हणतोय मी, 40+, त्यांना 40+ स्कोअर येतोय, त्या विद्यार्थ्यांनी मेन्सला थोडासा वेळ डेडिकेट तुम्ही करू शकता. थोडासा म्हणजे किती, प्रिलिमसाठी सेफ स्कोअर किती काय, मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तो उद्या येऊन जाईल, तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली किती मार्क्स तुम्हाला प्रिलिम्स क्वालिफाय होण्यासाठी लागतील. परंतु त्यांना 40+ स्कोअर आहे, तर तुम्ही जर फुल टाईम प्रिपरेशन करताय तर 3 to 4 hours टाईम तुम्ही मेन्ससाठी आत्तापासून देऊ शकता. डेली एक जरी व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघितलं, त्यातून नोट्स वगैरे रीड केल्या, रिवाईज केल्या, नोट्स बनवल्या, तर मोर दॅन सफिशियंट राहील. आपलं टार्गेट आहे की जुलैपर्यंत म्हणजे जेव्हा प्रीचा जेव्हा पेपर आहे त्याच्या आधी जर तुमचा मेन्सचा ॲटलिस्ट 50 to 60% जरी सिलेबस व्यवस्थितपणे कवर झाला आणि आरामात होईल तोपर्यंत, तरी ते तुम्हाला खूप मोठा बोनस असेल. कारण प्री झाल्यानंतर जुलैनंतर
अशी परिस्थिती असते की विद्यार्थ्यांना मग पुढे फक्त 4.5-5 म्हणजे तो पण जुलैनंतर पण तुम्ही काढू शकता मेन्स, पण मग तुम्हाला त्यावेळेस खूप जास्त डेडिकेशननी कन्सिस्टंटली तुम्हाला बसावं लागेल. 15-15, 16-16 तास डेली बसावं लागेल. तेव्हा कुठं ते पॉसिबल असेल. मे बी नंतर तुम्हाला रिव्हिजनला थोडासा टाईम कमी पडेल. पण मग तुम्ही मॅनेज करू शकता तेव्हा जुलैनंतर. पण आत्ता जर तुम्ही चालू केलं, तर तुम्ही भरपूर पुढे निघून जाता बाकीच्यांच्या, लक्षात घ्या. ओके. हे आपले सिलेक्शन्स आहेत 2020 आणि 17 मध्ये 500+ सिलेक्शन्स आपल्या RTO MVAचे आहे. रँक 1 आपला आहे, रँक 2 आपला आहे, रँक 3, 5, 7, 8, 9 म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टॉप 10मध्येच आपले 7 विद्यार्थी आहे 2020ला. प्रत्येक विद्यार्थ्याचे फी रिसिट वगैरे आहे. आपल्याला या सगळ्यांचं फेलिस्टेशन वगैरे अरेंज करायला वेळ मिळाला नाही, कारण त्यांच्या सगळ्यांच्या पोस्टिंग्स वगैरे झालेल्या होत्या आणि सगळ्यांना प्रत्येक ठिकाण ट्रेनिंग पिरियडमध्ये लीव वगैरे भेटत नाही, तर सगळ्यांना बोलवणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे ती गोष्ट राहून गेली. ओके. हे आपले MPSC MESचे 2021मध्ये जी ॲडव्हर्टाइजमेंट होती 70, तर 70पैकी 41 सिलेक्शन्स आपले आहेत. रँक 1 पण आपला आहे आगवणे प्रतीक, रँक 6, 8, 12, 13, 17, 18, 24, 28 सगळे आपले आहेत, लक्षात घ्या. आणि हे सगळे कोर्स स्टुडंट आहे, ऑनलाईन कोर्स आणि ऑफलाईन बॅचचे स्टुडंट्स आहेत. ओके. त्यामुळं इतके आउटस्टँडिंग रिझल्ट्स महाराष्ट्रात कुठंच नाही. तुम्हाला बोललो मी, RTO MVA मेन्ससाठी मिशन IAS सोडून दुसरा कुठलाही पर्याय नाही, लक्षात घ्या. ओके. तुम्हाला डेमो लेक्चर्स बघायचे असतील, कुठलीही अकॅडमी डेमो लेक्चर्स प्रोव्हाइड करत नाही. ते लॉक करून घेतात स्टुडंटला, फीज वगैरे सगळं घेतात आणि तिथं फीज पे केल्यानंतर ती नॉन रिफंडेबल असते. एकदा तुम्ही तिथं तिथं गेल्यावर तुम्हाला समजते की काय क्वालिटी आहे. लिटरली मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला खोटं वाटेल, 80 ते 90 विद्यार्थी आहेत जे दुसरीकडनं आपल्याकडे आलेले आहेत आणि ते फीजमध्ये कन्सेशन मागते की सर तिकडे पण फीज भरली, इकडे काहीतरी करून आता त्यांना कन्सेशन देऊन आपण करतोय त्यांचं करिअरचा लॉस नको व्हायला किंवा करिअरचं त्यांचं एक बॅरियर नको आपण बनायला, म्हणून आपण ते त्यांना एंटरटेन करून आपल्या बॅचमध्ये घेतोय. ओके. तर थर्मोडायनॅमिक्स आणि फ्लुइड मेकॅनिक्स दोन्हीचे आपले जे डेमो लेक्चर्स आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, यूट्यूबला पण आहे आणि आपल्या मिशन IASच्या ॲप्लिकेशनला पण आहे. तर तिथं जाऊन त्याआधी डेमो लेक्चर्स बघा, त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. ओके. टेलिग्राम चॅनलची लिंक इथं दिलेलं आहे @mission IAS मेकॅनिकल @mission IAS मेकॅनिकल आणि नाव जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचं RTO MVA बाय IAS पंकज सर. ह्याच्या व्यतिरिक्त आपले RTO MVAचे जे मेन्स बुक आहे, जे सगळ्यात फेमस बुक्स आहे आपले 2020चे, ते देखील लॉन्च झालेलं आहे. त्यावेळेस एकच बुक होतं. ओके. आता 2 व्हॉल्यूम्समध्ये आपण डिवाइड केलं आहे, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल आणि व्हॉल्यूम 2 तुमचा ऑटोमोबाईल, दोन्ही कंपल्सरी आहे. आता सिलेबस पण तुम्हाला ऑटोमोबाईलचा जो पार्ट होता तो आता कंपल्सरी झाला आहे मेन्ससाठी. ओके. तर ते सुद्धा बुक्स आहे आणि हे आपले बुक्सचे रिव्ह्यूज आहेत. ओके. रँक 1 इन RTO MVA 2020 मिस्टर RTO अभिषेक सालेकर, रँक 1, त्यांनी सुद्धा बुक्ससाठी रिव्ह्यू दिलेला आहे. त्यांनी स्वतः ते रेफर केलं होतं. ओके. याच्या व्यतिरिक्त प्रतीक आगावणे, रँक 1 इन MES आणि रँक 21 इन RTO MVA. ओके. असे भरपूर रिव्ह्यूज आपल्याला आहेत बुकचे, पण आता बुक्समध्ये आपल्याला सगळ्यांचे रिव्ह्यू टाकून चालत नाही, कारण की नंबर ऑफ पेजेस वाढतात. त्यामुळं आपण लिमिटेड रिव्ह्यूज त्या ठिकाणी घेतलेले स्टुडंट्सचे आपले. हा रँक 1 RTO MVA 2070 मिस्टर विशाल थोरात, आपलाच विद्यार्थी आहे. त्याचं फेलिस्टेशनसुद्धा आपण त्यावेळेस केलं होतं कोविडच्या आधी. त्यानंतर रँक 53 आहे, रँक 74 आहे. रिसेंटली प्रवीण कुमार पाटील RTO जे आहेत त्यांचासुद्धा आपण पॉडकास्ट घेतलेला आहे, तो यूट्यूबवर अवेलेबल आहे. त्यांनीसुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना. त्यानंतर IAS हर्षल भोसले, या विद्यार्थ्याला सुद्धा आपणच गाईड केलं आहे. रँक 1 इन UPSC 2018 IAS. ओके. करंटली इंडियन रेल्वेजमध्ये पोस्टिंग आहे. तर टेक्निकलमध्ये किंवा जेवढं पण मेकॅनिकलच्या टेक्निकल एक्झाम्स आहेत, मग RTO MVA असेल, SSC JEE असेल, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, गेट असेल, तिथं कुणीही आपला हात धरू शकत नाही, लक्षात घ्या. टेक्निकलला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि इतक्या डीप लेवलला आणि इतकं प्रॉपर तुमचं आपण प्रिपरेशन करून घेणार की तुम्ही रिग्रेट करणार नाही. तुम्ही फीडबॅक्स रीड करा, मुलं 8-8, 10-10 लाईनचे फीडबॅक्स पाठवतात. ओके. आपण स्वतःहून कधी मागितले नाही फीडबॅक्स, तरीही फीडबॅक पाठवतात खुश होऊन की दे आर ॲट द राईट प्लेस, दे हॅव चूजन द राईट मेंटर. तर डिसिजन तुमचा आहे, डिसिजन घ्या आत्ता आणि आत्तापासून प्रिपरेशन तुम्ही तुमचं पॉझिटिव्हली चालू करा. ओके. तर हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी होता की आता कुठलंही कन्फ्युजन मनात ठेवू नका, कुठलाही डाऊट त्या ठिकाणी मनात ठेवू नका.
आणि तुमचं प्रिपरेशन आता रात्रंदिवस जर खरंच पोस्ट पाहिजे असेल तर आत्ता टाईम आहे. मी तुमचं प्रिपरेशन आता चालू केलं पाहिजे. ओके, तुर्तास इथेच मी व्हिडिओ हा इथं थांबवतोय. जय हिंद.